आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती, चवदार आणि पारंपरिक पद्धतीने फोडणीचं वरण. पोळी भातासोबत अगदी परफेक्ट. नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया. 1 कप तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स घेतलेली आहे. तर आपल्याला करायची आहे फोडणी. चला तर मग गॅसवर ठेवली कढई, त्यात 3 चमचे तेल घातलं, 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेतले. जिरे छान फुलले की लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या, कढीपत्त्याची पाने, अगदी थोडा कांदा घालून घेतला. कांदा हवा तर तुम्ही स्किप करू शकता. कांदा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे, खूप जास्त डार्क नाही करायचा. अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे, हळद तेलात छान परतून घ्यायची आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे, तोही बारीक कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो ही तेलात छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर डाळी सोबत शिजायला घालू शकता. शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे. थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तसं पाणी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. डाळीला छान उकळी काढायची आहे. 5 ते 7 मिनिटात डाळीला छान उकळी येते. तुम्ही बघू शकाल डाळीला छान उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालून घ्यायची. 2 चमचे तूप घालून घ्यायचं. झाली की आपली डाळ तयार. तुम्ही बघू शकता डाळ अतिशय छान झालेली आहे आणि छान दिसतेही आहे. गरमागरम भात आणि फोडणीचं वरण, स्वर्गीय सुख. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं, हसत राहा.